गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण करणार आहोत कोळ्याची भाजी. त्याकरता लागणारं साहित्य आहे कोळं, अद्रक लसूण यांची पेस्ट, तीळ. मी इथे हिरवी मिरची, जिरं आणि थोडं मीठ घालून भरड असं वाटण तयार केलं आहे, ते वापरते आहे. कोथिंबीर, चवीला थोडंसं गूळ, कढीपत्ता, कांदा आणि टोमॅटो बारीक चिरलेला आणि चिंचेचं कोळ. चला मग तयार करूया आपली कोळ्याची भाजी. आपलं तेल तापून तयार आहे. त्यामध्ये आपण थोडं जिरं, कांदा, कढीपत्ता आणि हिरवी मिरचीची केलेली भरड अशी पेस्ट टाकून मिक्स करून घेऊया. मी इथे 1 चम्मच पेस्ट यूज केलेली आहे. यामध्ये थोडी अद्रक लसणाची पेस्ट मिक्स करूया. कांदा आपला छान शिजून तयार आहे. त्यामध्ये आता 1 चम्मच लाल तिखट, मी हिरवी मिरचीची भरड टाकल्यामुळे तिखट कमी वापरते आहे. अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच धने पावडर, चिमूटभर काळा मसाला. हा ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर टाकावा, नाही तर नाही टाकला तरी चालेल. चवीनुसार मीठ टाकून छान परतून घ्यावे. आता यामध्ये कोळ आणि टोमॅटो टाकून 5 मिनटं छान वाफेवर शिजवून घ्यावे. 5 मिनटं वाफून झाल्यानंतर त्याच्यात थोडं पाणी टाकून अजून 5 मिनटं वाफून घ्यावे. 10 मिनटानंतर पाहायचे की कोळ अर्धं शिजलं की नाही. शिजलं असेल तर त्यामध्ये गूळ, तुम्ही चवीनुसार गूळ याच्यामध्ये टाकू शकता. 1 चम्मच तीळ आणि 2 चम्मच चिंचेचा कोळ यामध्ये ॲड करणं. हे सगळं ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर ॲड करा, नाही केलं तरी चालेल. पण याने भाजीची चव खूप छान लागते आणि वेगळा रंग येतो. आता हे छान मस्तपैकी परतून पुन्हा 5 मिनटं याला छान शिजवून घ्यावे. वाव, काय मस्त टेक्स्चर दिसतोय आणि सुवास पण छान येतोय. आता यामध्ये कोथिंबीर मिक्स करूया. पहा किती छान आपली भाजी शिजत आहे. तयार आहे आपली मस्तपैकी अशी कोळ्याची भाजी. नक्की करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीत. बाय बाय.